आज पाहूया आपण खांडवी सुरईची वडी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण बनवूया खांडवी। चला तर मग स्टार्ट करूया आपण आजची रेसिपी। तर त्यासाठी आपण एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी बेसन आणि 1 वाटी दही, त्या सेम प्रमाण आपण 1 वाटी पाणी मिक्सर जारमध्ये ॲड केलं आहे। आणि त्यानंतर आपण 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, तर इथे आपण 1 छोटा चमचा हिंग आणि हळद ॲड केली आहे आणि चवीनुसार मीठ। हे संपूर्ण आपण झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे पाहू शकता आपण मिश्रण तयार आहे आणि एका चाळणीमध्ये आपण ते गाळून घेऊया। तर गाळल्यामुळे जे वरती सारण आलं आहे हे आपण साईडला काढून गाळून घेतलं आहे। ते आपलं पीठ एकसंध पातळसर असं तयार आहे। आता हे आपण पूर्ण मिक्स करून 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया। आता 10 मिनिटांनंतर आपण गॅसवर मीडियम फ्लेम करून कढई वरती ठेवून आपण मिश्रण त्यामध्ये ओतून 8 ते 10 मिनिटं आपण हे मिश्रण संपूर्ण एकत्रित शिजवून घेऊया। तर आपण हे मिश्रण एका जाडबुडाच्या पातेल्यात किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर सतत हलवून आपण हे शिजवून घेऊया। तर ह्या पिठामध्ये आपण गठडे गाठी न होऊन देणं, त्यासाठी आपण हे कंटिन्यूस शिजवून हलवत राहून शिजवून घेतलं आहे। तर हे मिश्रण गुळगुळीत व घट्टसर झाले की आपण गॅस बंद करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या मिश्रणाला वेगळी चकाकी आली आहे। तर हे मिश्रण तयार झाले की नाही चेक करण्यासाठी आपण थोडं मिश्रण एका प्लेटला लावून चेक करून घेऊया। तर इथे पाहू शकता आपण थोडंसं प्लेटला लावून चेक करून घेऊया। जर हे पीठ व्यवस्थित तयार झालं असेल तर आपल्या ह्या अशा पद्धतीने लेयर सुटतील, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे। तर आपलं मिश्रण तयार असल्यामुळे आपण एका प्लेटला मागच्या बाजूला एकदम पातळसर असं मिश्रण आपलं लावून घेऊया। आणि हे आपण पटापट लावून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यावर तो लेयर पकडत नाही। तर हे आपण पटापट लावून घेतल्यानंतर आपण ही प्लेट साईडला ठेवून देऊया आणि नंतर थंड होण्याची वाट बघून आपण ते कापून घेऊया। तर इथे पाहू शकता आपण थंड करत ठेवले आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊया। तर तुम्ही अशा पद्धतीने जर मिश्रण बनवलं तर तुमचं नक्की सुरीच्या वड्या छान होतील। तुम्ही नक्की करून पहा। तर इथे आपण अशा पद्धतीने सुरीच्या वड्या कट करून घेतल्या आहेत आणि हा व्यवस्थित हलक्या हाताने कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या एकदम पातळसर आणि एकदम सहजरित्या निघतात, हे तुम्ही पाहू शकता। आणि ह्या वड्या पातळसर छान लागतात, जाडसर करू नये, नाहीतर त्याची टेस्ट एवढी चांगली येत नाही। तर इथे पाहू शकता आपल्या सुरईच्या वड्या एकदम पातळसर अशा तयार झाल्या आहेत। आता हे आपण गोल करून घेऊया। तर इथे पाहू शकता स्मूथ आणि एकदम मऊसूत अशा झाल्या आहेत आपल्या सुरईच्या वड्या। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण सुरईच्या वड्या काढून घेऊया। तशा सहजरित्या आपल्या वड्या निघत आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण संपूर्ण वड्या काढून घेतल्या आहेत। तर हा नाश्ता खूप छान लागतो, तुम्ही नक्की करून पहा। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। तर आपण इथे आता फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल, मोहरी आणि कढीपत्ता, थोडीशी साखर आणि गॅस बंद करून आपण सफेद तीळ ॲड केले आहेत। आणि हे संपूर्ण मिश्रण आपण आपल्या सुरईच्या वडीवर थोडं थोडं ॲड करून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर सर्व केली आहे गार्निशिंगसाठी आणि आपली फोडणी आपल्या सुरईच्या वडीवर चमच्याने ओतली आहे। तर तुम्ही पाहू शकता आणि थोडं वरून आपण ओल्या नारळाचा किस ॲड केला आहे आणि हे खूप छान अशी सुरईची वडी आपली तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।